कडे मी फार महत्त्वाचं बोलतोय. काय नेमकं कोण आहे मनामध्ये आता या क्षणाला सांगा. नाही खरंच असं अगदी हरवल्यासारखा का झालंय, काहीतरी गोंधळ आहे. अजितच्या गालावर लाली मी पहिल्यांदा पाहिली बरं. तुझं जे आहे ते माझंच आहे की रे. उद्या मला काहीतरी समजा काहीतरी तुझ्याकडे 2 घोडे असतील, मला बसायचे. फार तर तू त्याच्या कानात सांगतील याला पाड म्हणून, पाडू दे, पण तरी सुद्धा मला घोड्यावर तर बसू देशील की नाही. पेपर मला फार आदर वाटला तुझ्याबद्दल अजित, की शब्द फार जपून वापरायला पाहिजेत, काय भाषण करायला पाहिजे. शरदरावांची सगळ्यात गोष्ट म्हणजे ते तुमच्यावर टीका करत असताना इतकी जहरी टीका सुद्धा तुम्हाला वाटतच नाही. नंतर जाताना झोंबायला लागल्यानंतर कळतं अरे बापरे हे काय बोलले होते. पण म्हणजे मला शिष्याच्या हातून सन्मान, असं गुरु आले नाहीत, शरदराव नाही आहेत, कुठे आहेत, मुंबईला आहेत, त्यामुळे शिष्य पाठवलेला आहे, त्यांच्या हातून सगळ्यांचा सत्कार. म्हणजे शरदरावांशी माझे म्हणजे आमच्या दोघांच्या मधला आहे मी, म्हणजे वयाने सुद्धा. शरदराव फक्त 10 वर्षानं मोठे आहेत माझ्यापेक्षा, पण ती 10 वर्ष फार महत्त्वाची असतात. आमच्या नकळत्या वयामध्ये ज्यावेळी आपण पाहतो की आपल्याला कोणीतरी एक हिरो लागत असतो, आपण कोणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवत असतो, आणि त्यावेळी शरदराव हे माझे हिरो होते. नुकतंच आलेलं नेतृत्व होतं आणि अतिशय तरुण, यंग टर्क म्हणायचे त्यावेळेचे ते, त्यातले शरदराव होते. आणि मी 15 आणि ते 25 असं ते वय होतं. आणि त्यावेळी कायम हा माणूस काहीतरी करेल, त्यांचा तो सतत एक चेहरा आणि सतत मिश्किल. शरदरावांची सगळ्यात गोष्ट म्हणजे ते तुमच्यावर टीका करत असताना इतकी जहरी टीका सुद्धा तुम्हाला वाटतच नाही. नंतर जाताना झोंबायला लागल्यानंतर कळतं अरे बापरे हे काय बोलले होते. पण इथं असताना तुम्हाला ऐकत असताना तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखेच हसत राहता. काय कसे शब्द त्यांचे ते बोलत असतात, त्यांची ती पद्धत आहे. कदाचित त्याचमुळे असेल की ही संघटना इतके वर्ष टिकली बरं का. कुणाचा कान धरत असताना त्याला नख नाही लागणार, पण त्याला त्यातली जाणीव कळली पाहिजे, ते किती इंटेन्सिटी आहे हे शरदरावांकडनं शिकायला पाहिजे. नाही तर इतकी वर्ष एक माणूस इतक्या सातत्यानं त्या स्तरावर वावरत राहतं हे कठीण आहे. पण तुम्हाला हे जाणवतच असेल. म्हणजे शरदरावांच्या मागे काय आणि तोंडावर काय, कोणीही त्यांच्या विरोधी बोलू शकत नाही. आणि त्याचं कारण तो दबदबा त्यांनी निर्माण केला, तो मिळवलेला. आणि हे मिळवणं जे असतं हे तुमच्या नकळत होत असतं. आता अजित त्या दिवशी एखाद्या कुठेतरी कोणाला तरी म्हणाला, मी वाचलं पेपर, मला फार आदर वाटला तुझ्याबद्दल अजित, की शब्द फार जपून वापरायला पाहिजेत, काय भाषण करायला पाहिजे. तुमच्याच पक्षातला कोणतरी आहे तो, काहीतरी नाव त्याचं, काय बरं नाव त्यांचं, सोपल. आणि आज मी खरं सांगतो, मगाशी तू सुधीर सांगितलंस की अजित इतका ओघवतो बोलतोस हल्ली तू, किती छान शब्द समुच्चय म्हणजे त्याचा वापर तुझा, त्यात कुठले शब्द नेमके कसे वापरायचे, वाङ्मयीन तुझी हे वाढलेली आहे. म्हणजे तुझं वाचन निश्चित. आणि आता थोडासा कल अध्यात्माकडे वळलेला सारखा वाटतो अजित, त्याच्यामुळे हो नाही खरंच. म्हणजे अतिशय अशी विद्वत्ता प्रचूर भाषणं अजितची ऐकायला लागल्यानंतर मला फार गहिवर आलं होतं हल्ली. हो, विद्वत्ता प्रचूर भाषणं अजितची ऐकायला लागल्यानंतर मला फार गहिवर आलं होतं हल्ली. हो, आणि अशा एवढ्या थोर व्यक्तीच्या हातून आपला सन्मान होत असल्यामुळे मला शरदरावांची गैरहजेरी नाही जाणवली. त्यामुळे म्हणजे त्यांची क्षमा मागू नये मी म्हणतोय बरं का. नाही म्हणजे आपल्याच नकळत आपला कोणतरी वयानं छोटा पण असा इतका कीर्तीनं मोठा होत असलेला माणूस आपण पाहिल्यानंतर खरंच गदगदल्यासारखं होतं. आणि ते साहजिकच आहे म्हणा. आव्हाडसाहेब, मला खरं सांगतो की तुमच्या याच्यामध्ये पंक्तीमध्ये मला बसताना थोडंसं मलाच चुकल्यासारखं होत होतं. पण नंतर लक्षात आल्यानंतर की नेमका तो सत्कार कुठल्या संदर्भात आहे, त्यामुळे मग मी तो घ्यायला तयार झालो. कारण काय होतं की तुमचा सत्कार होण्याच्या पेक्षा तुमच्या बाजूला मी बसलो हा अपमान जास्त मोठा आहे. कारण ह्याचा का आमचा झाला हे योग्य आहे, पण तसं न वाटणारे तुम्ही तिघंही छान. हर्डीकर साहेब, आव्हाड साहेब, धारीवाल साहेब, मगाशी केलेलं मी विनोद होता बरं का. तर या पद्धतीनं तुम्ही जो उपक्रम करताय हा खरा म्हणजे काय आहे, आपण कुठेतरी जर चुकत असलो ना
तर आपल्याला सुधारणारी मंडळी समाजामध्ये जी वावरत असतात त्यांच्याकडनं कुठेतरी काहीतरी सतत घेत राहणं ही फार गरजेची गोष्ट आहे. कारण आपल्या नकळत, मला कळत नाही, म्हणजे अजित तुझ्याही लक्षात येईल की काही वेळेस सतत तुझ्याकडे येताना आपल्या नकळत आपल्याला वाटतं आपण किती मोठे झालेलो आहोत. तू तेवढाच असतोस खरा तर, पण तरीसुद्धा तुझ्या नकळत आपण इतके महत्त्वाचे आहोत का, आपण अमुक आहोत का, ते तमुक आहोत का, असं वाटायला लागतं. आणि आपली नेमकी ओळख आपण विसरून जातो. मला असं वाटतं की जमिनीवर उभं राहिल्यानंतर पडण्याची म्हणजे गरज नाही, म्हणजे भीती नसते. आणि लागतं कमी, समजा उभ्या उभ्या पडलात तरी. उंचावर असल्यानंतर गोंधळ होतो हो. काल सगळेजण इतकं उदं उदं करत होते आणि आज आपल्याकडे कोणी ढुंकून पाहत नाही, हे अतिशय वाईट आणि करुणास्पद आहे. तशी वेळ आपल्यावर येऊ नये. मला असं वाटतं आपण जमिनीवरच राहावं. अजित माझा कालही मित्र होता, आजही आणि उद्याही राहील. जोपर्यंत मी अजितकडे काही मागत नाही. ज्या दिवशी मी अजितकडे मागेन की हे मला काहीतरी दे, त्यावेळी माझ्यावर माझ्या किमतीचा टॅग लागेल आणि ते तसं होऊ द्यायचं नाही. कधीही आयुष्यात ती वेळ आणायची नाही. आपल्याला देवानं माणसाचा जन्म दिला, याच्या पलीकडे आपल्याला अजून काही देवाला सुद्धा त्रास देण्याची गरज नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं छान कमावू शकतो. मग त्याच्यासाठी याच्याकडे का, म्हणजे तुझं जे आहे ते माझंच आहे की रे. उद्या मला काहीतरी समजा, काहीतरी तुझ्याकडे 2 घोडे असतील, मला बसायचे, फार तर तू त्याच्या कानात सांगतील याला पाड म्हणून, पाडू दे, पण तरी सुद्धा मला घोड्यावर तर बसू देशील की नाही. त्यामुळे जे आहे ते माझं आहे. हे आभाळ माझं तसं तुझं आहे, ती नदी माझी आहे, तो समुद्र माझा आहे, ते पक्षी माझं आहे, ते सगळंच माझं आहे. ज्यावेळी आपण ते आपलं आहे म्हटल्यानंतर मग सगळं सोपं जातं आयुष्य. सगळं नावावर करायचं झालं तर मग गोंधळ होतो. सगळेच 7 बारे कशाला, माझ्या नावावर सगळी माणसं आहेत माझ्या 7 बाऱ्यावर. मला वेगळ्या जमिनी माझ्या 7 बाऱ्यावर लावायची गरज नाही. उद्या अजितकडे काही मागितलं तो नाही म्हणेल का, काय रे तुझं लक्ष दुसरीकडे आहे, मी फार महत्त्वाचं बोलतोय. काय नेमकं कोण आहे मनामध्ये आता या क्षणाला सांग. नाही खरंच असं अगदी हरवल्यासारखा काय झालं असतं, काहीतरी गोंधळ आहे. अजितच्या गालावर लाली मी पहिल्यांदा पाहिली बरं. छान, पण मला तू लाजलेला सुद्धा आवडतोस बरं का. आपल्या धरणात खूप पाणी आहे आता, त्यामुळे 2 वेळेचं पाणी मागणं हे रास्त आहे तुझ्याकडनं. आम्हाला ते 2 वेळेचं पाणी मिळालं तर फार बरं होईल पुणेकरांना. कारण सरते शेवटी हा जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावरनं खरं तर आपण काय कोण आहे तुम्हाला माहितीच असतं, हा इकडचा माणूस काय. पण त्यावेळी समाजाच्या ज्या गरजा आहेत त्या जर तुम्ही मांडत राहिला त्या व्यासपीठावर, ज्या अतिशय साध्या सोप्या छोट्या गोष्टी असतात पण आमच्या रोजच्या त्या जीवनामध्ये फार त्या महत्त्वाच्या आहेत. गंमत काय होते माहिती आहे का, डायलॉग वगैरे हे काय असं, अजित जोपर्यंत समोरच्यानी तिकीट नाही काढली ना नारड्यातून बाहेरच येत नाही शब्द, इतकं गोंधळ होतो. पण काय, आज बघूया, प्रयत्न करूया. आणि मी ही नेहमीच कविता म्हणतो पावसाच्या बाबतीत. आता मी त्यावेळी भाकीत केलं होतं ज्यावेळी आपले सगळे जे हवामान तज्ज्ञ आहेत त्यांनी बोलण्याच्या अगोदर खूप आधी, ज्यावेळी खूप दुष्काळ होता त्यावेळी, की ह्यावर्षी खूप पाऊस पडणार आहे. आणि ती एक अपेक्षा होती, इच्छा होती. त्यावेळी आत्महत्या करणारे जे माझे भावंड होती त्यांना ते कुठेतरी दिलासा मिळावा म्हणून. तर त्या पावसावरचीच कविता आहे. फक्त मला माहिती नाही की ह्या समारंभात ती कविता म्हणावी किंवा कैसे बताओ मैं तुम्हें हे माधुरीबद्दल बोललेलं आणि पावसाबद्दलची काय, किंवा साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. आता ह्या ज्या कविता आहेत त्यावेळी पहिला त्याचा मुखडा जो आहे, साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. आता ह्या ओळीपुरतंच ही आहे. पुढचा जो आहे संदर्भ, सुबह घर से निकलो भीड़ का हिस्सा बनो, शाम को घर जाओ दारू पियो, बच्चे पैदा करो, सुबह तलक फिर एक बार मर जाओ, क्योंकि अंदर का इंसान मर चुका है, जीने के लिए घिनौने समझौते कर चुका है. क्या करे साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. पण हेच बोलत असताना, माधुरीबद्दल बोलत असताना हळवं व्हायला होतं. कैसे बताओ मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो, कैसे बताओ मैं तुम्हें तुम धड़कनों का गीत हो, जीवन का तुम संगीत हो, तुम जिंदगी. तुम माधुरी आली आहे वाटतं.
तुम जिंदगी, तुम बंदगी, तुम रोशनी, तुम ताजगी, हर खुशी प्यार हो, प्रीत हो, मनमीत हो, आंखों में तुम, यादों में तुम, नींदों में तुम, ख्वाबों में तुम हो मेरी हर बात में, तुम हो मेरे दिन रात में. तुला तूच बोलल्यासारखं वाटतंय ना? तुम सुबह में, तुम शाम में, तुम सोच में, तुम काम में, मेरे लिए पाना भी तुम, मेरे लिए खोना भी तुम, मेरे लिए हंसना भी तुम, मेरे लिए रोना भी तुम, और जागना सोना भी तुम. जाऊं कहीं देखूं कहीं, तुम हो वहां, तुम हो वही. कैसे बताऊं मैं तुम्हें, तुम बिन तो मैं कुछ भी नहीं. कैसे बताऊं मैं तुम्हें, मेरे लिए तुम कौन हो. धन्यवाद.